नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण घरकुल योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे, परंतु अजून सुरू झालेली नाही आणि त्यामुळे महिलांच्या मनामध्ये शंका येत आहेत. कारण लाडकी बहीण घरकुल योजना ही 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होणार आहे. तरी लाडक्या बहिणींनी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तरी लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र काय काय लागणार आहेत तुम्ही तोपर्यंत काढून ठेवायचे आहेत आणि पटकन तुम्ही अर्ज करून घ्यायचा आहे आणि पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव मंजूर होणार आहे. चला तर बघूया कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि कोणकोणता अर्ज, म्हणजे कोणता अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे, हा अर्ज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परंतु लाडकी बहीण योजनेतून लाडकी बहीण घरकुल योजना काढण्यात येणार होती. म्हणजेच लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झालेली होती तेव्हाच लाडकी बहीण घरकुल योजना सुद्धा होणार होती, परंतु सरकारच्या नियमानुसार झालेली नाही. तरी आता लाडकी बहीण घरकुल योजना सुरू झालेली आहे. तरी काय काय कागदपत्रे लागणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही योजना लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसात सुरू होणार आहे, परंतु केंद्र सरकारला नियमानुसार वेळ लागणार होता, परंतु त्यांच्या नियमानुसार आणि लाडकी बहीण घरकुल योजना ही 2025मध्ये नवीन अपडेट म्हणजेच लवकरात लवकर 2025मध्ये सुरू करायची होती. असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने घरकुल योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक ऐकायचं आहे. लाडकी बहीण घरकुल योजना सन 2025मध्ये सुरू करण्यात येणार आहे. हे आदेश सरकारने दिलेले आहे. म्हणजेच मार्च या महिन्यामध्ये या योजनेचा नक्की सुरुवात होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी घरकुल योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणता अर्ज करावे लागणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ हा पुरुषाला होणार नाही, कारण ही लाडकी बहीण घरकुल योजना असल्यामुळे पुरुषाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ फक्त लाडकी बहीण घरकुल योजना म्हणजेच महिलांना होणार आहे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही दोन्ही सरकारने मिळून योजना काढलेली आहे आणि ही योजना मार्च या महिन्यामध्ये लवकरात लवकर लाडकी बहीण घरकुल योजना सुरुवात केलेली आहे. तरी महिलांनी लाडकी बहीण घरकुल योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि ह्या योजनेचा कसा लाभ घ्यायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणता अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे, ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही, कारण सरकारने लाडकी बहीण जेव्हा योजना चालू झाली होती तेव्हा लाडकी बहीण घरकुल योजनेची घोषणा केली होती. आता लाडकी बहीण घरकुल योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यायचा आहे आणि हीच योजनासुद्धा चालू झालेली आहे. आता सर्व महिलांनी लाभ घ्यायचा आहे. तरी सर्व महिलांनी ह्या योजनेचा नक्की अर्ज करून कागदपत्रे सर्व देऊन या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. लाडकी बहीण घरकुल योजनेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणता अर्ज करावे लागणार आहे, अर्ज कसा करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणती कागदपत्र अत्यंत काळजीपूर्वक ऐका. एक जर कागदपत्र चुकलं तरी तुम्हाला लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी सर्व लाडक्या बहिणींनी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक बघा. आणि लाडकी बहीण घरकुल योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत, पात्र लागणार आहेत, अर्ज कोणता करायचा आहे, ऑफलाईन करायचा आहे का ऑनलाईन करायचा आहे. लाडकी बहीण घरकुल योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, चला तर बघूया. महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. त्या महिलेकडे सर्व कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि त्या महिलेचे वय कमीत कमी 21 पाहिजे, तरच त्या
त्या योजनेला लाभ मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना 18-19 वय चालू आहे त्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिलेला 21 वर्ष पूर्ण आहेत त्या महिलेला नक्की घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे आणि हा अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये नमुना म्हणून द्यायचा आहे। अर्ज घ्या आणि अर्जामध्ये माहिती भरायचं आहे। तुम्हाला जर येत नसेल तर शिकलेल्या माणसाकडून अर्ज भरून घ्यायचा आहे आणि अर्ज जर चुकला तर तुम्हाला डबल अर्ज करावे लागणार आहे आणि डबल पैसे खर्च करावे लागणार आहेत। तरी फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि अत्यंत महत्त्वाचा फॉर्म आहे। फॉर्म सोबत कागदपत्रे जोडायची आहेत आणि घर लाडकी बहीण घरकुल योजनेची नक्की अनुदान मिळवायचे आहे। चला तर बघूया। आणि ज्या महिलांकडे फॉर्म मंजूर होतील त्या महिलांना लाडकी बहीण बद्दल घरकुल योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे। ग्रामीण भागातून अर्ज करणाऱ्या महिलांना घरकुलचे अनुदान 1,20,000 आहे आणि डोंगर भागातून म्हणजे तिकडेच्या साईडला माळरान असलेल्या अशा जागी 1,30,000 रुपये अनुदान मंजूर होणार आहे। अशा प्रकारे सर्व महिलांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।